म्हणालात की ते उचापती शब्द वापरला त्याच्यासाठी विराज शिंदेसाठी, तर तो कुणाचा ऐकून उचापती करतो? कोण त्याचा वरद असताय? त्याने ही जी तुमच्या पक्षासोबत तुमच्या लोकांसोबत मतदारासोबत जी गद्दारी केली ते कुणाचे ऐकून गद्दारी केली? कोण ह्याच्या मागं असेल? नाही आता तसं सांगता येणार नाही कोण असेल तर, पण कोणतरी चांगली व्यक्ती असली पाहिजे. काय चांगली का वाईट? म्हणजे प्रवृत्ती वाईट असेल हां पण पदानं मोठी असेल, बर त्याचा दुरुपयोग करून काय आज सगळ्या विचारत आहे. बरं ह्याचं काय, तुम्ही आता ज्यावेळेला मोर्चा निघाला त्याच्या कला मागल्या बघितल्या ना, लोकांनी तुम्हाला कथन केल्याचं ना, तो कुठल्या प्रवृत्तीचा आहे, तो स्थिर आहे का, त्याचं वागणं कसं आहे, त्याचा स्वार्थ कसं आहे, हे एकंदरीत तुम्ही लोकांच्या प्रतिक्रिया ऐकल्या ना, म्हणजे नालायकातला नालायक, बदमाशातला बदमाश काय, आणि हा बदमाशालाच मिळाला. अच्छा, आता तुम्ही ओळखा कोणाला मिळाला ते. आता मला सांगा, म्हणजे एक वेगळा विषय सांगतो माझा, की माझ्यावर त्याने एक खोटा FIR दाखल केला होता. पोलिसांना हाताशी धरून त्या एका महिलेला बिचारी निष्पाप महिलेला पोलिसांनी बनाव रचून तिने 1 कोटी रुपये खंडणी मागितली आणि रंगेहात 1 कोटी रुपयासहित तिला पकडले, असा बनाव होता तो पूर्णपणे. तर त्याच्यामध्ये हा खोटा FIR करणारा हा विराज शिंदे होता आणि त्याने कुणाचं ऐकून केलं होतं, तर ते जयकुमार गोरे यांचं ऐकून केलं होतं. आणि हे स्वतः न्यायालयाने म्हटलेलं आहे. म्हणजे जे न्यायालयाने जे काय म्हटले ते मी तुम्हाला सांगतो. तर न्यायालयाने असं म्हटलेलं होतं त्याच्यामध्ये की जयकुमार गोरे यांना सेटलमेंट करायचं होतं, म्हणून जयकुमार गोरे यांनी तक्रारदार म्हणजे हा विराज शिंदे ह्यांना व इतर लोकांना पुढे घालून हा बनाव रचलेला आहे असं न्यायालयाने म्हटलंय. मी न्यायालयाचे शब्द सांगतोय. तर त्याच्यामध्ये जयकुमार गोरेंचं आणि विराज शिंदे यांचं नाव न्यायालयाने प्रचंड यांच्यावर नाराज केली. एक वकील होता फुटलेला, त्याला तर पहिला आरोपी बनवा असं न्यायालयाने लेखी म्हटलेलं आहे. तर हे जे जयकुमार गोरे आणि हा विराज शिंदे, तर हे असले चुकीचं काहीतरी करतात अशा पद्धतीचं न्यायालयाने सुद्धा त्यांच्यावर ठपका ठेवलेला आहे. तर याविषयी काय सांगाल की ह्याच माणसाने तुम्हालाही धोका दिलेला आहे, तर काय सांगाल? तर मग कसं आता ते ऐकून होतं किंवा पेपरला पण येत होतं हे सगळं काय, त्याच्यामुळं पेपरमध्ये वाढलं किंवा लोकांच्या ऐकण्यामुळं लोकांकडून म्हणजे हे बरीचशी सत्य घटना असू शकते.